नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मधू राघव आणि कृष्णाचाच विचार करत असते आणि तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात तेथे रेश्मा येते आणि रेश्मा मधूला हिनावतच म्हणते, मगाशी राजश्री काकू ज्या बोलल्या त्याचा विचार करताय का तुम्ही? राजश्री काकू जे बोलल्या ना ते सगळं किचनमध्ये ऐकू येत होतं. राजश्री काकू कृष्णाला राघव भाऊजींची बायको म्हणाल्या, तिला त्यांची खोली आवरायला लावली. हे सगळं ऐकलं मी आणि त्याचाच राग आलाय ना तुम्हाला? तर रेश्मा तिला म्हणत असते, खरं सांगू का राणी वहिनी, मला तुमच्यासाठी खरंच खूप वाईट वाटतंय. आधी सिंधू होती जिने तुमचा कधीच कोणताही प्लॅन सक्सेसफुल होऊ दिला नाही आणि आता कृष्णाही सेमच करतीये. मला वाटतं राघव भाऊजींचं प्रेम तुमच्या नशिबातच नाहीये. तर मधू तिला रागातच म्हणते, माझ्या नशिबात काय आहे काय नाही याचा विचार तू करायची गरज नाही. त्यापेक्षा तू स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष दिलं असतं तर जास्त बरं झालं असतं. तू जर ऋषभ बरोबर जरा प्रेमाने वागली असतीस तर त्याचा पाय असा घसरला नसता. तर रेश्मा रागातच तेथून निघून जाते. कृष्णा तिच्या रूममध्ये राघवचाच विचार करत बसलेली असते. त्यावेळी ती मनात विचार करते, तुमच्या इतकं जवळ असून तुमच्यापासून लांब राहणं खूप जड जातंय मला. पण आपल्या सावीसाठी मला हे करावं लागतंय. आत्ता मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. त्याच टायमिंगमध्ये राघवसुद्धा त्याच्या रूममध्ये कृष्णाचाच विचार करत असतो आणि मनात म्हणत असतो, तू जवळ असलीस की मला खूप समाधान वाटतं. असं वाटतं की माझी सिंधूच माझ्याजवळ आहे. सिंधू, तू मला कितीही त्रास दिलास तरी मी तुझ्यावर फार वेळ रागावू शकत नाही. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मी तुला शब्दात सांगूच शकत नाही. तू कृष्णा नाही सिंधू आहेस याची मला खात्री आहे. तू माझ्याशी का खोटं बोलतेस मला माहिती नाही. वाईट इतक्याच गोष्टीचं वाटतंय की तू मला आपलं मानत नाहीस. नाहीतर तू मला विश्वासात घेऊन खरं काय आहे ते नक्की सांगितलं असतंस. आपल्याच घरात तुझं असं परक्यासारखं वागणं मला सहन होत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात. पण नाश्ता कोणीच वाढलेला नसतो. त्यामुळे रुक्मिणी काकू म्हणते, रेश्मा आज काही काल्पनिक नाश्ता आहे का? तर रेश्मा म्हणते, नाही काकू, नाश्ता तयार आहे. तर रुक्मिणी काकू लगेच म्हणते, मग वाढायचा मुहूर्त आहे का? तर गोदामावशी लगेच म्हणते, यात रेश्माताईंची काही चूक नाहीये. कृष्णानं सांगितलंय की ती येईपर्यंत कोणाला सुद्धा नाश्ता द्यायचा नाही. तर रुक्मिणी काकू लगेच म्हणते, म्हणजे माझ्या घरात आता या महाराणी ठरवणार का काय करायचं ते? तर गोदामावशी म्हणते, तसं नाही, पण सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. तर रुक्मिणी काकू लगेच म्हणते, आता ही कोणता बॉम्ब फोडणार आहे आपल्यावर? त्याच वेळी कृष्णा राजश्रीला तेथे सगळ्यांसोबत नाश्ता करण्यासाठी घेऊन येते. हे पाहून तर सगळ्यांना खूप बरं वाटतं. तर रुक्मिणी काकू लगेच म्हणते, बरं आहे, तसंही राजश्रीला एकटीला खोलीत बसून जेवायला आवडत नाही. तर कृष्णा लगेच म्हणते, आता बघ सगळ्यांसोबत बसून खाल्लं की तिची तब्येत कशी टकाटक होते. नाश्त्यासाठी राजश्रीच्या आवडीचे समोसे बनवलेले असतात आणि ती खायला घेणार तर रत्नाकर लगेच म्हणतो, राजश्री तुझी तब्येत आताच कुठे नीट झाली आहे, लगेच तेलकट खाऊ नको. तर राजश्री म्हणते, इतके दिवस पथ्याचं खाऊन खाऊन खूप कंटाळा आलाय, तोंडाची सगळी चव गेलीये. तर कृष्णा राजश्रीला म्हणते, तुला वरण भात खाऊन कंटाळा आलाय ना, मग तू आज स्पेशल पोहे खा. तेवढ्यात तेथे राघव येऊन तो राजश्रीला म्हणतो की मी ऑफिसला चाललोय. तर मधू त्याला म्हणते, नाश्ता करून जा. तर राघव म्हणतो, मला खरंच भूक नाहीये आणि होईल मॅनेज ऑफिसमध्ये. तर राजश्री लगेच त्याला म्हणते, असं उपाशी पोटी बाहेर जाऊ नये, नाश्ता करून जा. आणि कृष्णाला म्हणते, सिंधू राघवसाठी नाश्त्याची प्लेट दे. तर राघव म्हणतो, आई मला खरंच भूक नाहीये. मधू म्हणत असते, मी वाढते राघवला. राजश्री म्हणत असते, तू नको, ही सिंधूची जबाबदारी आहे तर ती तिलाच पार पाडू दे. आणि ती कृष्णाला राघवला नाश्त्याची प्लेट द्यायला सांगते. तर कृष्णा एक रिकामी प्लेट घेऊन राघवच्या हातात देते. तर राजश्री लगेच म्हणते, रिकामी प्लेट काय देतेस, पोहे वाढ त्याला. तर कृष्णा त्याला पोहे वाढते आणि त्याला म्हणते, खाऊन घ्या हं, नाहीतर त्रास होईल तुला. राजश्री राघवला म्हणते, इथे बसून नाश्ता कर. तर राघव सगळ्यांसोबत बसण्यासाठी जात असतो तर त्याचा पाय घसरतो. तर त्याला कृष्णा सावरते. ते पाहून राजश्री लगेच म्हणते, पाहिलत ना, कोणी कितीही प्रयत्न केले तरी 7 जन्माच्या गाठी अशा सहजासहजी तुटत नसतात. तर राघव सगळ्यांसोबत बसून नाश्ता करत असतो. त्यावेळी राजश्री त्याला म्हणते, राघव तू थांबलाच आहेस तर मला एका महत्त्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचंय. तर राघव म्हणतो, बोल ना. तर रत्नाकर म्हणतो, एवढं काय बोलायचंय ग तुला? तर राजश्री लगेच म्हणते, घाबरण्यासारखं काही नाहीये, मला राघव आणि सिंधूच्या लग्नाबद्दल बोलायचंय. रत्नाकर म्हणत असतो, आधी तुझी तब्येत तर बरी होऊ दे. तर राजश्री म्हणते, मी बरी आहे आता आणि या दोघांचं लग्न झालं की अजून लवकर तब्येत सुधारेल माझी.
तर रत्नाकर म्हणतो मान्य आहे मला, पण लग्नाच्या गोष्टीची चर्चा ही अशी डायनिंग टेबलवर करायची का? राजश्री म्हणत असते काय हरकत आहे, या दोघांच्या लग्नाला आधीच उशीर झालाय. रुक्मिणी काकू म्हणत असते मला रत्नाकरचं म्हणणं पटतंय, तुला सिंधू आणि राघवला विचारायचं नाहीये का? राजश्री म्हणत असते राघव आणि सिंधूचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीये आणि नियतीच्याही मनात तेच आहे. या दोघांना वेगळं करण्याचा किती प्रयत्न केला गेला, पण नियती त्यांना वारंवार एकत्र आणते. मग आपण कोणाची वाट बघतोय? तर रत्नाकर म्हणतो योग्य वेळ येण्याची. तर राजश्री म्हणते योग्य वेळ असं काही नसतं, आपण जी मानू तीच योग्य वेळ असते. आणि परत या दोघांच्या नात्याला कोणाची दृष्ट लागण्याआधी मला यांच्या लग्नाची तारीख नक्की करायची आहे. तर सिंधू राघवला हळूच म्हणते लंबू तू फसवलं आपल्याला. इन्स्ट्रक्शन्समध्ये हे सगळं लिहिलं नव्हतं, आपण फक्त आपल्या सल्लूशी वेडिंग करणार आहे सांगून ठेवते तुला. तर राघव तिला म्हणतो गप्प बस. राजश्री म्हणत असते आधी सिंधू 2दा हे घर सोडून गेलीये, त्यावेळी माझ्या राघवची काय अवस्था झाली होती हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. मला एवढंच म्हणायचंय की 2 प्रेम करणाऱ्या जीवांना आपण नेहमी एकत्र ठेवलं पाहिजे. आता या घरात लवकरात लवकर शुभ कार्य व्हायलाच हवं. हे ऐकून सगळे गप्प बसलेले असतात. तर राजश्री त्यांना विचारते तुम्हाला कोणालाच हे ऐकून आनंद होत नाहीये का? तर मधू म्हणते आई तुम्ही हा निर्णय नाही घेऊ शकत. तर राजश्री म्हणते पण का, मी आई आहे राघवची. तर मधू म्हणते मला म्हणायचं होतं की लग्न राघवला करायचंय ना, मग त्याला लग्न करायचंय की नाही हा निर्णय पण राघवचाच असायला हवा. तर राजश्री लगेच राघव आणि कृष्णाला विचारते तुम्हाला लग्न करायचंय ना? तर कृष्णा लगेच म्हणते आपल्याला नाही लग्न करायचं, आपण लहान आहे ना अजून. हे ऐकून राजश्री राघवला म्हणते ही असं का बोलतीये? राघव सांगतो तिला असं म्हणायचंय की तू आत्ता आजारातून उठलीस ना, मग आता लगेच ती हे लग्न नाही करू शकत किंवा तसं करायची तिची इच्छा नाही असं तिला म्हणायचंय. आणि आई तू या गोष्टीचा फार त्रास करून घेऊ नकोस. आता कुठे तू बरी होतीयस, व्यवस्थित खा पी आराम कर, औषधं घे, या गोष्टीचा विचार करू नकोस. आणि मला ऑफिसला जायला खरंच उशीर होतोय, मी निघतो. आणि कृष्णाला म्हणतो सिंधू माझी एक फाईल रूममध्ये राहिलीये ती आणून देतेस का? तर कृष्णा म्हणत असते कुठली फाईल? तर राघव म्हणतो रेड कलरची तुझ्या रूममध्ये ठेवलेली, तुला माहितीये, जा फाईल घेऊन ये. असं म्हणतच राघव तिला बाजूला घेऊन जातो. तर ते दोघे कृष्णाच्या रूममध्ये येतात. तर कृष्णा म्हणत असते ए लंबू तू आपल्या रूममध्ये कशाला आला, आपल्या रूममध्ये तुझी एक पण फाईल नाहीये. तर राघव म्हणतो गप्प बस, मला तुझ्याशी जे बोलायचंय ते त्यांच्या समोर बोलता आलं नसतं म्हणून मी तुला इथे घेऊन आलोय. तर कृष्णा म्हणते आपण इथे फक्त तुझ्या मदरसाठी आलोय, आपल्याला तुझी बायको बनायचं नाही, पण तुझी मदर तर आपल्याला तुझी बायकोच बनवायलीये. तर राघव लगेच म्हणत असतो मला तुझ्याशी लग्न करण्यामध्ये. तर कृष्णा मध्येच म्हणते तुझा विचार बदलला की काय लंबू? आपण तुला सांगतोय आपण आपला सल्लू सोडून दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा करू शकत नाही. आपण वेडिंग करू तर फक्त सल्लूशी, बाकी कोणाशी नाही, तुझ्यासारख्या अंकलशी तर अजिबात नाही. तर राघव तिला म्हणतो आता मी पण जे सांगतोय ते तुझे कान उघडे ठेवून व्यवस्थित ऐक, मला तुझ्याशी लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. तर कृष्णा लगेच म्हणते नाहीये ना, मग खुल्लम खुल्ला सांगून टाक ना तुझ्या मदरला, आपल्याला हिच्याशी लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नाही, मग कसा विषय एंड होऊन जाईल. राघव म्हणत असतो माझ्या आईला जे काही सांगायचंय ते मी सांगतो, तू या रूमच्या बाहेर निघायचं नाही, मी आता ऑफिसला जातोय, काहीही गडबड मला चालणार नाही. तर कृष्णा म्हणते जा जा, आपल्याला तोफेच्या तोंडी टाक आणि तू जा शेपूट घालून ऑफिसला. तर राघव वापस येतो. तर कृष्णा म्हणते तसं नाही लंबू, पण आपल्याला इथे रूममध्ये एकटं बसून आणि राजश्री बघतीये हे राघवच्या लक्षात येतं आणि तो कृष्णाला जवळ घेऊन तिला म्हणतो आई बघतीये. आणि ते दोघे एकमेकांसोबत प्रेमाचं नाटक करतात. कृष्णा राघवला म्हणते तुम्ही आपल्यावर किती प्रेम करता ना, आपल्यावर इतकं प्रेम कधीच कोणी केलं नाही. राजश्री हे सगळं बघत असते, तिला हे पाहून खूप आनंद होत असतो, परंतु त्याच वेळी मधुसुद्धा तिथे असते. तर तिला मात्र फार राग येत असतो. तर कृष्णा राघवला मिठी मारते आणि त्याला हळू आवाजात म्हणते लंबू आपल्याला हे सगळं करायचं नाही, आपण आधीच सांगतो. तर राघव तिला म्हणतो माहितीये मला, सारखं सारखं सांगायची गरज नाही. राजश्री मनात विचार करते तुम्ही एकमेकांशी कितीही भांडलात तरी एकमेकांपासून लांब नाही राहू शकत, मला माहितीये हे, म्हणूनच मी लवकरात लवकर तुमचं लग्न लावून देणार आहे. त्यानंतर कृष्णा बसलेली असते त्यावेळी मधू तिच्या जवळ येते आणि तिला म्हणते तू माझी फ्रेंड म्हणतेस ना, पण तू तर मला फसवलंयस, मगाशी राघवला मिठी मारून त्याच्याशी रोमांस करत होतीस. तर कृष्णा म्हणते आपण कोणाला चीट करत नाही आणि तिला खाली बसायला सांगते. म्हणते या घरात तुम्ही सगळे लंबू आहेत, आपली मान वर बघून बघून दुखते, आपण त्या लंबूला मिठी मारली परंतु आपण त्याच्याबरोबर रोमॅन्स करत नव्हतो, तुला माहितीये ना आपल्या दिलात फक्त आपला सल्लू आहे.
तर मधू म्हणते मगाशी मी जे पाहिलं ते खोटं आहे असं म्हणायचंय का तुला? तर कृष्णा म्हणते नाही, ते खरं आहे. आपण लंबूला मिठी मारली, पण का मारली ते तुला माहिती नाही ना. आपण तिथे होतो तेव्हा त्या लंबूची मदर पण तिथे होती. मग मजबुरीने आपण त्याला मिठी मारली ग. नाहीतर आपण आपल्या सल्लूला सोडून दुसऱ्या कोणाचा विचार पण करत नाही. आणि तो लंबू तो कसला आहे, आपण कुठे, तो लंबू कुठे? आपल्या समोर एकदम पाणी कम चाय वाटतो तो. आपल्याला तर फक्त आपला सल्लूच सूट होतो. मधू तिला म्हणत असते खोटं बोलतीयस तू, ही असली नाटकं करून तू घरच्यांना फसवू शकतेस, मला नाही. तर कृष्णा तिला म्हणते तुझा आपल्यावर विश्वास नसेल तर जायचं आणि त्या लंबूला विचारायचं. तो जे आपल्याला करायला सांगतो ते आपण करतो, दॅट्स इट. तू त्याच्या मदरची तब्येत पाहिलीये ना? तर मधू लगेच म्हणते सुधारतीये आता. तर कृष्णा म्हणते मग चांगलंच आहे ना, सुधारतीये ती. तिची तब्येत सुधारली की आपण इथून कल्टी घेणार आणि लवकर आपल्या घरी जाणार. तर मधू तिला विचारते तुला खरंच राघवशी लग्न करायचं नाहीये? तर कृष्णा म्हणते आपल्याला का करायचं असेल त्या लंबूशी लग्न? आणि हा लंबू सतत आपल्यावर ओरडत असतो, रागवत असतो. तू तरी मला सांग, तू तरी अशा खडूस माणसाच्या प्रेमात पडशील का? हे ऐकून मधूला खूप बरं वाटत असतं. तर कृष्णा तिला आपलं एक काम होतं तुझ्याकडे. तर मधू म्हणते माझ्याकडे? तर कृष्णा तिच्या हातात नेलपेंट देते आणि म्हणते हे घे आणि आपल्याला नेलपेंट लाव. तर मधू म्हणते हे काम होतं तुझं माझ्याकडे? तर कृष्णा म्हणते तू काय डोक्यावर पडली का? आपण तुला या कामाला बोलवू का आपल्याकडे? आपली एक गोदा मावशी आहे ना, तिला एक पोरगी दत्तक घ्यायची आहे. तुझ्या ओळखीत कोणी आहे का? तुझ्या ओळखीत कोणी असेल तर सांग ना. तू गोदा मावशीला जर एक पोरगी दत्तक घ्यायला मदत केली तर आपण इथून लवकर कल्टी मारू. आता लंबूच्या मदरची पण तब्येत बरी होतीये. मग गोदा मावशीला एक पोरगी मिळाली की आपण इथून लवकर कल्टी मारू. मग आपण आपल्या घरी आपल्या सल्लू बरोबर, आपला सल्लू समोर टीव्हीवर आणि आपण सोफ्यावर. पण जे काही करशील ते जरा लवकर कर. तर मधू विचारते लवकर कशासाठी? तर कृष्णा म्हणते तू ऐकलं नाही का, त्या लंबूच्या मदरला आपलं वेडिंग लावायचंय ना लंबूशी, आणि आपल्याला यात पडायचंच नाही. म्हणून जे काही करशील ते लवकर कर. तर मधू म्हणते ठीक आहे मी बघते, पण त्याआधी मला एक प्रॉमिस कर. गोदा मावशीने मुलगी दत्तक घेतली की तू हे घर सोडून कायमचं निघून जाशील. तर कृष्णा म्हणते अशी तू मुलगी दत्तक दिली की आपण लगेच या घराच्या बाहेर, तुला आपल्याला जा असं सांगायची पण गरज नाही. तर मधू म्हणते ठीक आहे, मी माझ्या पार्टनरशी बोलून कळवते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे राघव नाटक करत असतो आणि सिंधूचे फोटो जाळत असतो आणि म्हणत असतो सिंधूशी लग्न करून मी फार मोठी चूक केली, बास झालं सिंधू पुराण. तर कृष्णा लगेच तिथे येऊन म्हणते अरे लंबू पण का? तर राघव म्हणतो कारण मला तुझ्याशी लग्न करायचंय, करशील का? त्यावेळी मधू हे सगळं ऐकते आणि तिला तर धक्काच बसतो. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.